नमस्कार. आज आपण बनवत आहोत खारे वांगी. तर अशी ही वांगी मी कापून घेतलेली आहेत, पाण्यात टाकलेली आहेत, त्याचं असं पाणी निघतं. तर आता ही वांगी मी नितळून घेत आहे. वांग्याचे मी 4 भाग असे करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये सारण भरण्यासाठी. आणि ह्या सारणासाठी इथं मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट बारीक करून, धने जिऱ्याची पूड, हळद, जिरे मोहरी, मीठ, लसूण, कोथिंबीर. तर असं मी वांगं भरून करण्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे. तर आता आपण भरली वांग्याची तयारी करूया. तर आपण सर्व जिन्नस एकत्र करून असं सारण बनवलेलं आहे, शेंगदाणे वगैरे सगळं करून. तर आता आपण वांग्यामध्ये भरायचं. अशी वांगी भरून घ्यायची. तर अशी प्रत्येक वांगी सगळी भरून घ्यायची दबन राखून. तर अशी सगळी वांगी मी भरून घेतलेली आहेत, हे बघा. आणि हा जो थोडासा कूट राहिलेला आहे त्याचा मी अंगापुरताच थोडासाच रस्सा बनवणार आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकूया. वांगी थोडी तळून घ्यायची. तर आता तेल तापलं की त्याच्यामध्ये लसूण घालणार आहे मी, आणि वांगी त्याच्यामध्ये एक एक सोडून झाकून ठेवणार आहे, म्हणजे त्याचं वाफेवरती शिजतात. तेलामध्ये लसूण टाकूया. थोडा लसूण भाजला की त्याच्यामध्ये भरलेली आपण वांगी सोडूया. अशी वांगी तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची. वांग्याला आपण वाफ आणण्यासाठी त्याचा जो कूट उरला होता त्याचं रस्सा करण्यासाठी पाणी वापरूया, आणि एक 10 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं. असं आपलं खारं वांग्याची रेसिपी झालेली आहे. वांगी छान शिजलेली आहेत आणि त्याला तेलही छान सुटलेलं आहे. तर आपलं हे असं खारं वांगं तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.